बहुमत मिळेल। साहेब असा त्यांना घेतला त्यांच्या, असा घेतला की मागच्या वर्षी 42 मध्ये 18 होते, आता 44 मध्ये पण 18 आणून फेकला। मागे नगराध्यक्ष होता, आता त्यांच्या नगराध्यक्ष मारला। साहेब हे या मंचातून आपल्या समक्षांना सांगतो की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पण सुद्धा हे आम्हाला कमी ऐकण्याचं काम करत आहे। पण साहेब आपल्याला शब्द देतो, गोंदिया जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीमध्ये आम्ही माझ्याकडे 2 विधानसभेची जबाबदारी देत आहे। आमच्याकडे 2 विधानसभेची जबाबदारी आहे। निवडणुकीमध्ये नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आमच्या कलेक्टर साहेब निवडणूक लढत पेशेने ते जबाबदार आहेत। आम्ही 12,500 मतं काढली, जिथं आम्हाला 12 मतं नव्हते मोजत हे लोक, तिथं आम्ही 12,500 मतं काढली ना। भारतीय जनता पार्टी पक्षाचा आम्ही नगराध्यक्ष सुद्धा पेटून काढला। काय जर कोणी आम्हाला पेलत नाही तर आम्ही त्यांना पेलून टाकतो, हे आपल्या शिवसेनेची ताकद आहे। बघू उद्या का होईल। तर हे येणाऱ्या काळात सुद्धा ग्रामपंचायत आम्ही ताकदीनं लढणार आहोत साहेब। ना ग्रामपंचायतीमध्ये आता यांच्या टाका पलटी गेला, येणाऱ्या वेळेस त्यांच्या पुढे फरक केल्याशिवाय आम्ही अजून राहणार ना। जिल्हा परिषदमध्ये यांचा जर हे आम्हाला कमी मोजण्याची भूल करतील तर यांना आम्ही जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आपण यांना सांगतो ना। मी जिल्हा परिषद करतो साहेब, मला यांनी सांगितलं, माझे वडील 2 आमदार होते, मला तिकीट सुद्धा नाही दिली, पण मी म्हटलं अबे मी पटकन आम्ही जाऊ कुठेच आहे। आणि जन्मापासून मी पण शिवसैनिक आहे। 1981 मध्ये जन्म झाला, तेव्हापासून माझे वडील शिवसैनिक आहे। आपल्या रक्तातच आपल्या ब्लडमध्ये शिवसेना आहे। जसे आपण अपक्ष म्हणून निर्माण केली आपली ताकद, मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली जिल्हा परिषदेची ना। यांची चाबीचे 12 वाजवले, फुलाचे 12 वाजवले, काँग्रेसचे वाजवले, राष्ट्रवादीचे वाजवले ना। एकटा निवडून आलो साहेब। ते चूक आता आमच्या जिल्हा परिषदेमध्ये केली, ते पण त्यांना आम्ही दाखवलं ना। हे चूक पुन्हा हे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पडणार आहे। मी इथं तुम्ही सगळे बसलेले तमाम जितके शिवसैनिक आहेत यांना एक गोष्ट विचारू इच्छितो, तुमच्या मनगटात ताकद आहे का? यांना भिडायची हात वर करून सांगा। जे फाटके फुटके, फाटले फुटले, रचले गांजले तेच फक्त आपल्या शिवसेनेत आहेत। पैसेवाला आपल्या शिवसेनेत नाही। पैसेवाल्यांना आपल्यापासून वास येतो, आपल्या पसिनेच्या घामातून त्यांना वास येतो। आमच्या शेजारी सुद्धा ते बसत नाही, आमच्या शेजारी बसतात ते, आम्ही यांच्या शेजारी बसतो, त्यांच्या टाटामध्ये आम्ही जातो, ते आमच्या टाटामध्येच होतात। आमची ताकद जरी आज करण्याची जाईल, पण आज आमच्याकडे 1 वर्षाची वेळ आहे। अजून आज 4 महिन्यामध्ये येणारी ग्रामपंचायतीची निवडणूक आहे। आता 44 मदत येऊन गेले आमच्याकडे मागच्या आठवड्याला। आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत असा नको व्हायला पाहिजे, इथं बच्चू भाऊ आले, त्यांनी सांगितलं जागो ना तुम्ही ऐकता भागो, हे विषय नाही झाला पाहिजे। बच्चू भाऊनी सांगितलंय जागो तर समोर कोणी आला तर त्यांना भिडून आपण त्यांना तिथंच फोडून काढायचा ना। ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त आपले सरपंच, उपसरपंच, सदस्य जोपर्यंत निवडून येणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।